नमस्कार. जय शिवराय. आज 19 फेब्रुवारी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. शिवाजी महाराजांचा इतिहास माहीत नाही असा सापडणे विरळच. मी सध्या आपलं मत व्यक्त करणार आहे, जे व्हॉट्सअपच्या ग्रुपवर शिवाजीच्या आरत्यांचा मेसेज येतात त्याच्याबद्दल. आरती पाठवणारे जे लोक असतात ते भावुक होऊन अंध विश्वास ठेवून पाठवतात. परंतु विचार करण्यासारखी एक गोष्ट आहे, ती म्हणजे शिवरायांची आरती हा देवाती करण्याचा प्रकार होऊ पाहत आहे. कर्तृत्ववानाला चमत्कार समजून दैदिप्यमान पुरुषाच्या कर्तृत्वावर पाणी फेरलं तर जात नाही ना. भविष्यातील हा संभाव्य धोका जर आपण वेळीच ओळखला नाही तर पुढची पिढी आपण त्यांना कोणते शिवराय देऊ इच्छितो? चमत्कारिक देव की कर्तृत्ववान महापुरुष? कारण एकदा दैवातीकरण झाले म्हणजे शिवरायांचा पराक्रम केवळ चमत्कारातूनच घडला असं भक्ती मार्गातून पसरवलं जाणार आहे. मागे एका चित्रकाराने शिवाजी महाराजांचे अनेक हात असलेलं चित्र रेखाटलं आणि राजकीय पुढाऱ्यांनी त्यांचं भरभरून कौतुक देखील केलं. शिवराय देव नाहीत, महामानव आहेत, महापुरुष आहेत. आपल्यातीलच एक अशी व्यक्ती आहे जिने अथांग परिश्रम पराक्रम करून तिथपर्यंत आपला भारत नेलेला आहे. शिवाजींच्या काळामध्ये आदिलशाही, निजामशाही, मुघलशाही अशा परकीय लोकांची सत्ता होती आणि त्यात शिवाजी महाराजांनी स्वत्वाची जाणीव करून स्वराज्याची उभारणी केली. बुद्धी, मन, मनगटाच्या बळावर, स्वकर्तृत्वावर, पराक्रमातून आणि संघर्षातून शिवाजी महाराजांनी इतिहास रचला आहे. प्रबोधनकार ठाकरे यांच्या भाषेत सांगायचं तर 33 कोटी देवांची फलटण ही शिवरायांच्या इतिहासापुढे फिक्की पडेल. भविष्यामध्ये अशा संकल्पनेतून शिवाजी पाहणार आहात का? दैववादी की पराक्रमाने आपल्याला दैदिप्यमान करणारे शिवाजी आपण पुढच्या पिढीला देणार आहोत? याचा विचार आपणच केला पाहिजे. भारतामध्ये अनेक महापुरुष होऊन गेलेत. त्यांचा इतिहास आपल्या पिढीला सांगण्याची गरज आहे आणि त्या संस्कारातून पिढी घडवायची ही वेळ आता आलेली आहे. इतकंच सांगेन. जय शिवराय आणि शिवाजी महाराजांना जयंतीनिमित्त मानाचा मुजरा. जय शिवराय.